ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये सभा पार पडली आणि या सभेमध्ये राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय तर नाशिकनं साथ न दिल्यानं खंत सुद्धा राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे। निवडणुका न घेण्याचं उत्तर सरकारनं द्यावं, 70 उमेदवार बिनविरोध निवडून कसे येतात असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। काय ते प्रभाग असतात, त्या प्रभागामधल्या 3 जणांना, एका घरातले 3 जण उभे आहेत एका प्रभागात, काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत। एका प्रभागातल्या 3 जणांना, जे 3 जण एका घरातले आहेत, त्यांना 15 कोटी रुपयाची ऑफर झाली। 15 कोटी, कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 2 कोटी, येतात कुठून पैसे? या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची। 2012ला ज्याला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला। त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक, सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला। एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला।